तिळगुळ घ्या गोड गोड बोला हा संदेश देणारा सण म्हणजे मकर संक्रांती। मकर संक्रांती म्हणजे नवा उत्साह, नवी सुरुवात। या दिवशी तीळ आणि गुळ खातात। का खातात हे तुम्हाला माहित आहे का? तीळ हे शरीराला ऊब देतं, तसेच गुळ ही ऊर्जा देतं। म्हणूनच हिवाळ्यात ही जोडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलेली आहे। नुसती चवीला नाही तर शरीराला ऊब देणारी ही खास रेसिपी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। चला तर बघूया ही कशी बनवायची। तिळगुळाची स्पेशल मकर संक्रांत वडी। यासाठी मी अगदी मोजकं साहित्य घेतलेलं आहे। 1 वाटी पांढरे तीळ, त्याचबरोबर 1 वाटी किसलेला गुळ, त्याचबरोबर मी 2 चमचे इथे साजूक तूप वापरलेलं आहे। सर्वप्रथम आपण बेसिक तयारी करून घेऊ। एक पोळपाट घेऊ, त्याला तूप लावून घेऊ, त्याचबरोबर त्याचं जे लाटणं आहे त्याला सुद्धा तूप लावून घेऊ। कढईमध्ये तीळ हे छान मंद गॅसवरती गुलाबी होईपर्यंत छान परतून घेऊ। खमंग भाजलेले तीळ हे एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ। त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप हे काढून घेऊ। तूप छान वितळलं की त्याच्यामध्ये किसलेला गुळ घालू वितळण्यासाठी। आपण गुळाचा पाक बनवून घेणार आहोत, त्यासाठी गुळ हा पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे। हाय फ्लेमवरती गुळ वितळू नये तो करपू शकतो। आपला गुळ हा छान शिजलेला आहे, कडेने तो छान फेसाळलेला आहे। आता बघूया आपला गुळाचा पाक हा तयार झालेला आहे का नाही। एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊ, त्याच्यामध्ये 2-3 थेंब हे गुळाच्या पाकाचे टाकू। जेव्हा त्याचा आवाज असा येईल टप टप टप, तेव्हा समजून जायचं की आपला पाक हा तयार आहे। लगेचच गॅस बंद करून तीळ त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। याच्या पुढची प्रत्येक स्टेप ही आपल्याला फास्ट करायची आहे। पोळपाटाला आपण अगोदरच तूप लावून घेतलेलं आहे, त्याच्यावरती हे सर्व सारण स्प्रेड करून घ्यायचं आहे। लाटण्याच्या साहाय्याने त्याला छान असं पातळ शेपमध्ये गोल आकारामध्ये त्याला पसरून घ्यायचं आहे। गरम असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। नंतर जर तुम्ही वड्या पाडायला गेलात तर त्या पडणार नाहीत, कारण की हा पाक एकदम काही मिनिटांमध्येच कडक व्हायला सुरुवात होते। त्याच्यामुळे अगोदरच तुम्ही करून घ्या। बघू शकता तुम्ही किती छान आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। संपूर्ण व्हिडिओ हा चॅनलवरती अपलोड झालेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा।